सध्या कोकणात मुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। पाहूया ही दृश्य आपण रत्नागिरीच्या चिपळूणमध्येही मुसळधार पाऊस झाला। मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यानं वाशिष्ठी नदीला पूर आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमध्येही मुसळधार पाऊस झाला। मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्यानं वाशिष्ठी नदीला पूर आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगडच्या कर्जत तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडली। या घटनेत 2 वाहनांचं आणि काही घरांचं नुकसान झालं। दरड कोसळल्यानं ठाकूरवाडी पळसदरी गावांचा संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी इथं मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक गेले तब्बल 8 तास ठप्प झाली। दरड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीनं कार्यरत करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही। जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठका घेण्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो, परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय, परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत। त्यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे। पुण्यातून आम्ही रत्नागिरी लांज्याकडे जाणारे आहोत। 14 प्रवासी आमच्या गाडीमध्ये आहेत। साधारणतः आम्ही या ठिकाणी 3 वाजता आमची गाडी आलेली आहे आणि तेव्हापासून इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत। गावकऱ्यांकडून अशी माहिती मिळते की रात्री 2च्या दरम्यान हा प्रकार झाला। इथली दरड पूर्ण रस्त्यावर कोसळलेली आहे आणि एवढी प्रचंड प्रमाणामधला हा डोंगर की त्या तडेपासून पुढच्या रस्ता क्रॉस करून रस्त्याच्या पलीकडच्या घरांना देखील त्याने उद्ध्वस्त केलेलं आहे। वरंधा घाटात 4 ते 5 ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या। दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वरवण ते उंबरडेवाडी दरम्यान दरडी कोसळल्यात। युद्धपातळीवर दरडी हटवण्याचं काम सुरू केलं। खंडाळा रेल्वे स्थानक परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली। दरड कोसळल्यानं विद्युत पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला। विद्युत तारेवर दरड कोसळल्यानं आग लागल्याची ही घटना घडली। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। वाडा तालुक्यातील तिळसा इथल्या वैतरणा नदीत तरुणांनी जीवघेणी स्टंटबाजी केली। नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या आवाहनाकडे अतिउत्साही तरुणांनी दुर्लक्ष केलं आहे। उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी चांगलीच वाढली। वांगणीजवळच्या कुडसावरे पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे काराव इंदगावला जोडणारा मार्ग बंद झाला। दरम्यान अजूनही पाणी कमी झालं नाही। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे।